नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं राशी स्वामी माऊली या चॅनलवर. सिंह राशी परिवार, हिंदू नववर्षाची सुरुवात मानला जाणारा गुढीपाडवा हा अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस मानला जातो. या दिवशी प्रत्येक घरात गुढी उभारली जाते आणि नवीन वर्षाची सुरुवात आनंद, आशा आणि सकारात्मक ऊर्जेसह केली जाते. पण ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षीचा गुढीपाडवा काही राशींसाठी विशेष संकेत घेऊन येत आहे. विशेषतः सिंह राशींच्या लोकांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो, कारण या दिवशी घडणारी एक छोटीशी घटना तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणू शकते. अनेक वेळा जीवनात काही घटना अगदी साध्या वाटतात, पण त्या पुढे जाऊन नशीब बदलण्याची सुरुवात ठरतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गुढीपाडव्याच्या दिवशी कोणती अशी घटना घडू शकते जी तुमच्या आयुष्यात प्रगती, यश आणि आर्थिक उन्नतीचे दरवाजे उघडू शकते. तसेच त्या दिवशी अशा 5 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्याकडे दुर्लक्ष केल्यास मिळणाऱ्या मोठ्या संधी हातातून जाऊ शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज मिळणारी ही माहिती तुमच्या आयुष्यातील मोठ्या सकारात्मक परिवर्तनाची सुरुवात ठरू शकते. जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये माझ्या जीवनात सकारात्मक बदल होणार आहे असे नक्की टाईप करा. नववर्षाची सुरुवात मानला जाणारा गुढीपाडव्याचा पवित्र दिवस आपल्या जीवनात एक नवीन ऊर्जा, नवीन आशा आणि नवीन संधी घेऊन येतो. भारतीय संस्कृतीत या दिवसाला अत्यंत शुभ आणि मंगल मानले जाते. या दिवशी प्रत्येक घरासमोर उभारली जाणारी गुढी ही केवळ परंपरा नसून ती विजय, समृद्धी आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार देखील हा दिवस ग्रहांच्या ऊर्जेत बदल घडवून आणणारा मानला जातो. अनेक वेळा आपल्या आयुष्यात असे काही क्षण येतात की जे शांतपणे येतात, पण त्यानंतर जीवनाची दिशा पूर्णपणे बदलून जाते. गुढीपाडव्याचा दिवस अशाच काही खास संकेत घेऊन येतो असे मानले जाते. या दिवशी घडणाऱ्या काही छोट्या घटना देखील मोठ्या परिवर्तनाची सुरुवात ठरू शकतात. अनेकांना अचानक नशिबाची साथ मिळू लागते, अडकलेली कामे पूर्ण होऊ लागतात आणि जीवनात प्रगतीचा मार्ग खुला होतो. पण त्याच वेळी काही गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर या शुभ संधींचा लाभ मिळण्यात अडथळे देखील निर्माण होऊ शकतात. म्हणूनच आज आपण अशाच 5 महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत. जर या गोष्टींकडे योग्य लक्ष दिले तर येणारे नववर्ष हे तुमच्या आयुष्यात सुवर्ण संधी घेऊन येऊ शकते. गुढीपाडवा हा केवळ नवीन वर्षाचा प्रारंभ नाही, तर तो नवीन संकल्पनांचा आणि सकारात्मक विचारांचा दिवस आहे. अनेक ज्योतिष तज्ज्ञांच्या मते या दिवशी ब्रह्मांडातील ऊर्जा अत्यंत सक्रिय असते आणि मनुष्याच्या विचारांवर त्याचा प्रभाव पडतो. म्हणून या दिवशी केलेले संकल्प आणि विचार दीर्घकाळ आपल्या जीवनावर परिणाम करतात. जर या दिवशी मन शांत आणि सकारात्मक ठेवले तर येणाऱ्या काळात त्याचे चांगले फळ मिळू शकते. अनेकदा लोकांना असे वाटते की नशीब अचानक बदलते, पण प्रत्यक्षात त्यामागे काही सूक्ष्म ऊर्जा कार्यरत असतात. गुढीपाडव्याच्या दिवशी जर घरात आनंदाचे वातावरण असेल, देवपूजा केली गेली आणि कुटुंबात एकोपा असेल तर ते अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी घडणाऱ्या छोट्या संकेतांकडे लक्ष देणे देखील महत्त्वाचे असते, कारण अनेक वेळा ब्रह्मांड आपल्या जीवनात येणाऱ्या बदलांचे संकेत आधीच देत असते. मात्र ते संकेत ओळखण्यासाठी आपली दृष्टी आणि आपले मन खुले असणे खूप आवश्यक असते. जर तुम्ही याच्याशी सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी, मी सहमत आहे असे नक्की टाईप करा. भाग्यवान ठराल. या दिवशी घडणारी पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळची सुरुवात कशी होते. ज्योतिषशास्त्र सांगते की दिवसाची पहिली ऊर्जा संपूर्ण दिवसाचा परिणाम ठरवते. जर गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळ शांत, आनंदी आणि भक्तिभावाने सुरू झाली तर ती अत्यंत शुभ मानली जाते. सकाळी लवकर उठून स्नान करणे, देवाचे स्मरण करणे आणि घरात गुढी उभारणे ही केवळ परंपरा नसून त्यामागे आध्यात्मिक अर्थ आहे असे मानले जाते की या कृतींमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक कंपनं निर्माण होतात. त्यामुळे जीवनातील अडथळे कमी होऊ लागतात. अनेक लोक या दिवशी नव्या कामांची सुरुवात करतात, कारण हा दिवस विजयाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे जर या दिवशी सकाळी आळस, राग किंवा नकारात्मक विचार आले तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. शक्य तितके मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण दिवसाची पहिली ऊर्जा भविष्यातील संधींवर प्रभाव टाकू शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील वातावरण. गुढीपाडव्याच्या दिवशी घरात स्वच्छता, प्रकाश आणि आनंदाचे वातावरण असणे अत्यंत आवश्यक मानले जाते. भारतीय परंपरेत असे सांगितले जाते की ज्या घरात स्वच्छता
आणि सकारात्मकता असते त्या घरात लक्ष्मीचा वास होतो. त्यामुळे या दिवशी घर स्वच्छ ठेवणे, देवघर सजवणे आणि कुटुंबासोबत आनंदाचा वेळ घालवणे महत्त्वाचे आहे. जर घरात वादविवाद किंवा नकारात्मकता असेल तर त्याचा परिणाम हा आपल्या मानसिक ऊर्जेवर होतो. ज्योतिषशास्त्रानुसार अशा नकारात्मक वातावरणामुळे शुभग्रहांचे परिणाम कमी होऊ शकतात. म्हणून शक्यतो या दिवशी शांतता आणि प्रेम टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा. कारण अनेक वेळा घरातील सकारात्मक वातावरणच मोठ्या यशाची सुरुवात ठरते. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या बोलण्याची आणि विचारांची शुद्धता. गुढीपाडवा हा नवीन सुरुवातीचा दिवस असल्यामुळे या दिवशी बोललेले शब्द आणि केलेले विचार अत्यंत प्रभावी मानले जातात. अनेक आध्यात्मिक ग्रंथांमध्ये असे सांगितले आहे की शब्दांमध्ये ऊर्जा असते. जर आपण सकारात्मक आणि प्रेरणादायी शब्द वापरले तर ती ऊर्जा आपल्या जीवनात चांगले परिणाम निर्माण करू शकते. पण जर या दिवशी राग, कटू शब्द आणि नकारात्मक विचार आले तर ते आपल्या नशिबावर परिणाम करू शकतात. त्यामुळे या दिवशी शक्यतो शांत, संयमी आणि सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा. कारण अनेक वेळा जीवनातील मोठे बदल हे आपल्या विचारांपासूनच सुरू होतात. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृतज्ञतेची भावना. गुढीपाडवा हा केवळ इच्छा व्यक्त करण्याचा दिवस नाही, तर आपल्या आयुष्यात जे काही मिळाले आहे त्याबद्दल कृतज्ञ राहण्याचा दिवस आहे. ज्योतिष आणि अध्यात्म या दोन्हींच्या मध्ये कृतज्ञता ही अत्यंत शक्तिशाली ऊर्जा असते. जे लोक आपल्या आयुष्यातील लहान लहान गोष्टींसाठी देखील आभार मानतात त्यांच्या जीवनात अधिक आनंद आणि यश येते. म्हणून या दिवशी आपल्या कुटुंबाबद्दल, मित्रांबद्दल आणि देवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे अत्यंत शुभ मानले जाते. पाचवी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संधी ओळखण्याची क्षमता. अनेक वेळा आपल्या आयुष्यात मोठ्या संधी येतात पण आपण त्यांना ओळखू शकत नाही. गुढीपाडव्याच्या आसपास काही लोकांच्या आयुष्यात अचानक बदल घडू शकतात. एखादी नवीन नोकरीची संधी, नवीन व्यवसायाची कल्पना किंवा एखाद्या व्यक्तीची भेट जी भविष्यात महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे या काळात जागरूक राहणे आवश्यक आहे. ज्योतिषशास्त्र सांगते की काही वेळा ग्रहांची स्थिती अशा प्रकारे बदलते की जीवनात प्रगतीची दारे उघडू लागतात. मात्र त्या संधीचा लाभ घेण्यासाठी योग्य निर्णय घेणे आवश्यक असते. गुढीपाडव्याच्या आसपास घेतलेले निर्णय हे भविष्यात मोठा परिणाम देऊ शकतात. त्यामुळे या काळात घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी शांतपणे विचार करणे महत्त्वाचे आहे. या दिवशी देवपूजा आणि प्रार्थनेला विशेष महत्त्व दिले जाते. कारण प्रार्थना मनाला स्थिर करते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. अनेक लोक या दिवशी नवीन संकल्प करतात आणि देवाकडे मार्गदर्शन मागतात. ज्योतिषशास्त्रानुसार श्रद्धा आणि सकारात्मक विचार यामुळे ग्रहांची ऊर्जा अनुकूल होण्यास खूप मदत होते. गुढीपाडव्याच्या दिवशी केलेली दानधर्माची कृती देखील अत्यंत शुभ मानली जाते. गरजूंना मदत करणे, अन्नदान करणे किंवा कोणाला मदतीचा हात देणे ही कृती आपल्या जीवनात पुण्य आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते. अनेक आध्यात्मिक ग्रंथांमध्ये दानाचे महत्त्व देखील सांगितले गेले आहे. या दिवशी जुने राग, वाद आणि कटुता विसरणे देखील खूप महत्त्वाचे आहे. कारण नकारात्मक भावना मनात ठेवल्यास या आपल्या प्रगतीसाठी अडथळा निर्माण करू शकतात. त्यामुळे शक्य असल्यास या दिवशी क्षमा आणि प्रेमाची भावना ठेवण्याचा प्रयत्न करा. अनेक वेळा जीवनातील मोठे बदल हे शांतपणे सुरू होतात. सुरुवातीला त्यांची जाणीव होत नाही पण हळूहळू त्याचा परिणाम हा दिसू लागतो. गुढीपाडव्याच्या दिवशी देखील असेच काही संकेत मिळू शकतात. त्यामुळे या दिवशी घडणाऱ्या घटनांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. जर या 5 गोष्टींचे पालन केले तर येणारे दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरू शकतात. अनेक लोकांना या काळात आर्थिक प्रगती, मानसिक समाधान आणि नवीन संधी मिळू शकतात. पण त्यासाठी सकारात्मक विचार आणि संयम आवश्यक आहे. जीवनात यश मिळवण्यासाठी केवळ नशीब पुरेसे नसते, तर प्रयत्न आणि सकारात्मक दृष्टिकोन देखील अत्यंत आवश्यक असतो. गुढीपाडवा आपल्याला हेच शिकवतो की प्रत्येक नवीन सुरुवात आशेने आणि विश्वासाने करावी. तर मित्रांनो, गुढीपाडवा हा केवळ सण नाही, तर तो जीवनात नवीन ऊर्जा आणि नवीन दिशा देणारा क्षण आहे. या दिवशी घडणाऱ्या छोट्या घटनांकडे दुर्लक्ष करू नका. योग्य विचार, सकारात्मक ऊर्जा आणि श्रद्धा यामुळे जीवनात मोठे परिवर्तन घडू शकते. म्हणून या नववर्षाची सुरुवात आनंद, कृतज्ञता आणि विश्वासाने करा. कदाचित हा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या परिवर्तनाची सुरुवात ठरू शकतो.
तर सिंह राशीच्या जातकांनो, गुढीपाडवा हा केवळ एक सण नाही, तर तो नवीन सुरुवात, सकारात्मक ऊर्जा आणि जीवनात प्रगतीची दिशा देणारा दिवस आहे. अनेक वेळा नशीब आपल्याला काही संकेत देत असते, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर नशिबाचा मार्ग हा पूर्णपणे बदलू शकतो. विशेषतः सिंह राशींच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. जर तुम्ही या 5 गोष्टी लक्षात ठेवल्या आणि सकारात्मक विचारांसह पुढे वाटचाल केली तर येणारे दिवस हे तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि यशस्वी ठरू शकतात. जर तुम्हाला अशाच प्रकारचे राशी भविष्य, ज्योतिष मार्गदर्शन आणि आध्यात्मिक माहिती पाहायला आवडत असेल तर आमच्या राशी स्वामी माऊली या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट्समध्ये जय श्रीराम किंवा जय स्वामी समर्थ असे नक्की टाईप करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. तर भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.